नमस्कार मित्रांनो, मी तुमचा श्रेयावचा. तर बरेच शेतकऱ्याचे प्रॉब्लेम होता बघ, हळद लागवड केल्याच्या नंतर जे दुहेरी कॉम्बिनेशन मारतात. बरेच शेतकरी काही तणनाशक मारतात हळदीमध्ये, पण आपल्याला तणनाशक कॉम्बिनेशनमध्ये मारतात त्याचे वाईट परिणाम आपल्या हळद पिकावर भरपूर प्रमाणात होते. तुम्ही स्पेशल राऊंड ऑफ मारू शकता, पण राऊंड ऑफ समजा ते कॉम्बिनेशनले द्यायचे, ते कॉम्बिनेशन आपण मारू शकत नाही, कारण की या कॉम्बिनेशनने बरेच शेतकऱ्याचे नुकसान होऊ शकते. कारण की आपण 2-3 वर्ष झाले बघत आलेलं आहे की ज्या शेतामध्ये जे कॉम्बिनेशन मारले जाते, ते कॉम्बिनेशनचा प्रॉब्लेम हा म्हणजे एक तर सुरुवातीला काय होते माहिती का, राऊंड ऑफची कालावधी जास्तीत जास्त 10 ते 15 दिवस राहते. पण ज्या पुढे आहेत त्या पुढे जर आपण कॉम्बिनेशनमध्ये जर मारल्या, मी कोणत्या प्रॉडक्टचं नाव घेणार नाही, कॉम्बिनेशन मारलं तर 40 दिवस ते आपल्या जमिनीमध्ये राहते. त्याच्यामुळे ते जे कोंब आहे ते कोंब पिवळा निघू शकतो. आणि याचा सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम म्हणजे सडीचा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त प्लॉटमध्ये वाहतो. आत्ता आपल्याला दिसत नाही, आता आपलं तणकट मेलेलं दिसते, चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेलं दिसतं, पण याचे प्रॉब्लेम हे सडीसाठी सर्वात जास्त येतात. असे 2 वर्षात चांगले तज्ज्ञ लोकांनी आपल्याला सांगितलं आहे. त्यांनी बऱ्याच जणांना मी कॉल केले, बऱ्याच जणांना विचार चांगल्या लोक त्यांनी सरळ सांगितलं की हे कॉम्बिनेशन सक्सेस हां मान्य की तणकट मरते, पण हे कॉम्बिनेशन मारू नका. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी ही या गोष्टीची काळजी घ्या. ज्या शेतकऱ्यांनी मारलं ते मारलं, पण जे शेतकरी मारणार आहेत त्या शेतकऱ्यांनी ही कॉम्बिनेशन, कारण की शेवटी तणनाशक आहे, त्याचे गुण ते तर दाखवणार आहे. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि कोणीही हळदीमध्ये तणनाशक मारू नका, स्पेशल राऊंड ऑफ मारा. कॉम्बिनेशनले कोणतंही मारू नका, याचे वाईट परिणाम होता आणि त्या प्लॉटमध्ये सडीचं प्रमाण सर्वात जास्त राहते आणि पिवळेपणाही जास्त राहतो. मग त्याच्यावर पुन्हा खर्च होतो, पुन्हा असतो होतो. आता प्रत्येकजण म्हणा असेल बाबा हा तर दुकानदार आहे, यांनी तर अधिकच सांगायला पाहिजे. मी आज पहिले सांगितले, जे शेतकऱ्याच्या नुकसानदायक असेल ते मी सांगणार नाही, ते प्रॉडक्ट मी सांगणार नाही, ते कॉम्बिनेशन मी सांगणार नाही. म्हणून